बघा प्रश्न क्रमांक 57. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली ती 2,50,000 होती. 2,50,000 8% वाढते म्हणजे पहिल्या वर्षी 108 छेद 100 झाली, दुसऱ्या वर्षी 108 छेद 100 झाली. बरोबर. 4 ने वर जाईल ना. 4 2 8 4 7 28 4 25 100 4 2 8 4 7 28 4 25 100 25 1 25 1 2 3 4 0 पुन्हा 25 चौक 100 400 27 गुणिले 27 म्हणजे 27 चा वर्ग किती. 27 चा वर्ग गुणिले 400 शेवटी 2 शून्य येतील. 4 9 36 सॉरी 4 9 36 7 3 4 2 8 3 11 4 7 28 1 2,91,600 पर्याय सी. पुढं प्रश्न 58. अचूक शब्द कोणता अनुक्रमचा. पर्याय डी अनुक्रम. 59. मुलगा आणि वडिलांच्या वयाची बेरीज 56 आहे. 4 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल तर मुलाचे वय किती. ऑप्शन पण येईल मुलगा आणि वडील. समजा मुलगा x असेल तर वडील किती असतील. 56 वजा x असतील. दोघांची बेरीज 56 आहे ना. 4 वर्षानंतर काय होईल. मुलाचा x + 4 होईल आणि वडिलांचं 56 आणि 4 60 होईल. 60 वजा x. वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट. वडिलांचं वय तिप्पट होतंय मुलाचं तिप्पट. तिरकस गुणाकार 3x 3 चौक 12 60 वजा x. वजा x इकडे येऊन अधिक होईल म्हणजे 3 आणि 1 4x 12 तिकडे जाऊन वजा होईल. 60 मधून 12 गेले 48. 4 भागिले झालं 4 1 4 4 2 8. x ची किंमत किती आली 12. तर मुलाचं वय किती 12. 59. पर्याय क्रमांक डी 12 वर्ष. एका परीक्षेत एकूण बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 93% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि 9,275 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. 93% उत्तीर्ण म्हणजे नापास किती असतील 7%. 7% म्हणजे 9,275. 7% नापास झाले 9,275. परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी किती असतील 100% म्हणजे किती. तिरकस गुणाकार 100 गुणिले 92 भागिले 7. 7 1 7 2 राहिले 7 3 21 1 राहिला 7 2 14 3 राहिले 7 5 35 1325 वर 2 शून्य 1,32,500. पर्याय क्रमांक सी. गटाशी साधर्म्य नसलेला म्हणजे वेगळा ओळखायचा. रेडियम थोरियम सोडियम पोलोनियम हे सगळी किरणोत्सारी सारी ना. रेडियम थोरियम पोलोनियम सोडियम वेगळं. पर्याय क्रमांक सी. 62 उमा अधिक उमेश. पर्याय क्रमांक बी. ए बरोबर 26 सन बरोबर 27 तर कॅट बरोबर काय. ए 26 काय शेवटून क्रमांक ए चा 26 आहे बरोबर. याचा शेवटून 26 क्रमांक आहे. सन यस किती आहे शेवटून बरोबर 8. यू किती आहे 6 आणि एन किती आहे 13. 14 आणि 13 27 तर कॅट विचारले. सी किती आहे शेवटून 24. ए किती आहे 26 आणि टी किती आहे 7. 24 आणि 26 50 50 आणि 7 57. पर्याय क्रमांक सी शेवटून क्रम विचारला. मायोपिया निकटदृष्टी आणि हायपरमेट्रोपिया दूरदृष्टी यांच्या दृष्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या लेन्स विषयी खालीलपैकी. निकटदृष्टी म्हणजे फक्त जवळचं दिसतं आणि दूरदृष्टी म्हणजे लांबचं. मग आता निकटदृष्टीसाठी आंतरवक्रभिंगाचा चष्मा असतो आणि दूरदृष्टीसाठी बहिर्वक्रभिंग. म्हणजे आंतरवक्र म्हणजे अवतल आणि बहिर्वक्र म्हणजे उत्तल. पर्याय क्रमांक 2. मायोपियासाठी अवतल आणि हायपरमेट्रोपियासाठी उत्तल.
आंतरवक्र आणि बहिर्वक्र, पर्याय क्रमांक बी. मूषक म्हणजे काय? उंदीर, पर्याय क्रमांक सी. 2025 चा शांततेचा नोबेल कोणाला? मारिया कोरिना माचाडो, पर्याय क्रमांक सी. 67 बघा, 60 अधिक 5 गुणिले 12 भागिले 180 भागिले 3. अगोदर कंस सोडवायचा आहे. 3 × 18 उत्तराला 60. 5 गुणिले 12 भागिले 60. 12 × 5 = 60. 60 भागिले 60 किती होईल? 1. आणि इथं 60. 60 आणि 1 61. पर्याय क्रमांक सॉरी पेपरच बदलला. इकडे आहे ना 61. पर्याय क्रमांक 4. पुढचा आहे 27 ने भाग जाणारी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 27 ने भाग जातो. 27 ची कसोटी काय? 3 × 9 = 27, बरोबर. असामायिक अवयवाचे 3 × 9 = 27. ज्या संख्येला 3 ने भाग जातो, 9 ने भाग जातो, अशी मोठ्यात मोठी 999 आहे. 3 ने जातो, 9 ने पण जातो. पर्याय क्रमांक 4. दोन संख्याचा लसावी बसावी दिलाय. काय सूत्र? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. लसावी किती आहे? 450 आणि मसावी 15 आहे. एक संख्या दिली 75, दुसरी माहित नाही. 75 तिकडे न्यायची. x बरोबर 450 गुणिले 15 भागिले 75. 15 × 5 = 75. 5 × 9 = 45. 5 0 0 काय आली? 90. 69 व डी. 70 संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क. पर्याय क्रमांक सी. भारताचा राष्ट्रपती कोण निवडतो? राष्ट्रपती. राष्ट्रपतीच्या याच्यात कोण कोण असतं? राज्यसभा, लोकसभा. एवढी संसद झाली. मग संसद उत्तर नाही याचं. राज्यसभा असते, लोकसभा असते आणि प्लस विधानसभेचे निर्वाचित सदस्य म्हणजे विधानसभेचे आमदार पण असतात. मग त्यांचं निवड मंडळ तयार होतं. काय होतं तयार? निवड मंडळ, निवडणूक मंडळ. 71 व सी उत्तर. 72 ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्प कुठे? चंद्रपूर. पर्याय बी. महाराष्ट्र MIDC चे मुख्य कार्य काय? औद्योगिक क्षेत्रांची उभारणी. पर्याय क्रमांक ए. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे चूक लक्षात आणून देणे. पर्याय क्रमांक बी. सुगमचा विरुद्धार्थी दुर्गम. सुगम दुर्गम. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग मुख्यतः कोणत्या 2 शहरांना जोडतो? नागपूर आणि मुंबई. पर्याय क्रमांक बी. भारतामध्ये लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिता कधी लागू होते? आचारसंहिता कधी लागू होते? निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच लगेच होते. ज्या दिवशी इलेक्शन कमिशनचं मीटिंग असते ऑफिशियल, ते पत्रकार परिषद त्याच्यातच लागू होते. म्हणजे ज्या वेळापत्रक जाहीर झालं तर त्याच दिवशी. 78 राज्यसभेच्या सदस्यांची निवड कोणत्या पद्धतीने केली जाते? प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनं, एकल हस्तांतर नियमात. थेट जनतेकडून होत नाही, साध्या बहुमताने नाही, राज्यपाल नियुक्त करत नाहीत. कशाने होते? प्रमाणशीर प्रतिनिधित्वातून. म्हणजे प्रत्येक पक्षाला काय वाटेल येतील ते आणि काही राष्ट्रपती 12 सदस्यांची करतात असं. भारताच्या सागरमाला प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? सागरमाला बंदर आधारित पायाभूत सुविधा व लॉजिस्टिक्स सुधारणा. विवेक सिंधू कोणी लिहिला? मुकुंदराज यांनी लिहिला. माळीचा अनेक वचन, एक माळी आणि एक माळीच. पर्याय ए. अग्निपंख आत्मचरित्र कोणाचं आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पर्याय ए. मीठ भाकरी नंतर शब्द ती मीठ भाकरी स्त्रीलिंग. संसदेमध्ये नो कॉन्फिडन्स मोशन अविश्वास प्रस्ताव कोणाविरुद्ध आणला जातो? राष्ट्रपतीच्या विरोधात काय असतो? महाभियोग. सर्वोच्च न्यायालयाला पण महाभियोग. मंत्रिमंडळाच्या विरोधात.
अविश्वास ठराव कोणाच्या विरोधात असतो? मंत्रिमंडळ, निवडणूक आयोगाला नाही. खालीलपैकी कोणता पदार्थ ओपिओइड वर्गात मोडतो? ओपिओइड म्हणजे वेदनाशमक, वेदना नाहीस करणार कोणतं आहे? हेरोईन आहे, वेदनानाशक. हेरोइड. हा पुढं काय झालं? LSD का? गुगल कर बरं एकदा. उपकाराची जाण न ठेवणारा कोण? कृतघ्न. जाण ठेवणारा असता तर कृतज्ञ. कृतघ्न पर्याय क्रमांक डी. तोंडात तीळ न भिजणे म्हणजे गुप्त गोष्ट लगेच प्रकट करणे, पर्याय डी. बघा BCDEFGH पहिलं एच, नंतर EFGHIJK, ABCDEFG आणि GHIJKLM HKGM, तो पर्याय बी. पर्याय बी. भाववाचक नाम कोणतं? गुलामगिरी. यत्वपणपणा, ताईगिरी, गुलामगिरी. पी ही यांची पत्नी असून, पी कोण आहे? त्याची पत्नी. यस ही पीची नणंद आहे. पीची नणंद म्हणजे यस याची बहीण असेल. आर हा पीचा मुलगा, त्या दोघांचा मुलगा आर, आणि टी हा एनचा मुलगा आहे. आर हा पीचा मुलगा आणि टी हा एनचा मुलगा, म्हणजे टी पण यांचाच मुलगा असेल, बरोबर? हे दोघं भाऊ असतील. तर यस हिचे टीशी नाते काय? यस कोण झाली? त्याची आत्या झाली, वडिलांची बहीण, आत्या. पर्याय क्रमांक बी. 4:48 घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन? 30H - 11/2M. 30 × 4 वाजलेत वजा 11/2 गुणिले किती मिनिटं? 48. 30 चौक 120, 22 48, 24 × 24 7 2, 24 × 24 2 26, 264 वजा 120 144 अंश. पर्याय क्रमांक 1. परचेस साठी हे अंक वापरलेत, ऑर्डर साठी हे वापरलेत, तर 7. 7 साठी काय वापरलंय? टी. 4 साठी आर, नंतर 5 साठी ओ, नंतर 2 साठी सी, नंतर 6 साठी ई, नंतर 8 साठी यस ना, प्रोसेस. प्रोसेस पर्याय क्रमांक सी ना, प्रोसेस. 92 झाला ना. प्रश्न 93. उड्डाण कोणतं नाम? भाववाचक नाम. पर्याय क्रमांक बी. खाली सगळे एकवचनी शब्द. कांदा, कांद्याचा अनेकवचन कांदे होते. मळा मळे, डोळा डोळे, गोळा गोळे, हे तिन्ही अनेकवचनी आहे, कांदा एकवचनी. 550 रुपयाची वस्तू विकत घेताना दुकानदाराने 18% सूट दिली तर त्याला किती रक्कम मिळेल? 550 वर 18% सूट म्हणजे कितीला विकली ती? 82 लाच विकली. 100 ची वस्तू 82 लाच विकली. शून्याला शून्य गेला, गुणाकार करायला लागेल. 5 दुने 10, 5 11 55, 2 चौक 8, 2 एके 2, 11 एके 11, 11 चौक 44 आणि 1 45, 451. पर्याय क्रमांक डी. आवृत्तीवाचक विशेषण. द्वितीया. तर तुझ्या या प्रश्नामध्ये द्वितीय असेल किंवा द्वितीय जरी असेल तर प्रथमा द्वितीय क्रम आहे ना हा. प्रथम द्वितीय तृतीय हा क्रमवाचक आहे. आता इथं दुहेरी जर असतं तर मग म्हणता आलं असतं, दुहेरी जर असतं, पण द्वितीय आहे. नेहमी, वारंवार, नेहमी ना. आवृत्तीवाचक विशेषण नेहमी पण यायला पाहिजे. नेहमी होऊ शकतं आवृत्ती, नेहमी होते. द्वितीय नाही ना, द्वितीय क्रमवाचक आहे ना, संख्या विशेषण क्रम. कन्फ्युजन आहे हा प्रश्न. 96.
97 महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कमिशनरेट सिस्टीम मुख्यतः कोणत्या? कमिशनरेट म्हणजे आयुक्तालय. आयुक्तालय कुठं असतं? शहरामध्ये, शहरी व महानगर क्षेत्रात. पर्याय क्रमांक बी. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता रद्द करण्यात आली? कलम 17. पर्याय डी. खेळात खेळकर खेळाडू खेळतो. कशाची पुनरावृत्ती? अक्षराची पुनरावृत्ती. म्हणजेच कोणता? अनुप्रास, अक्षराची पुनरावृत्ती. पर्याय ए. 10 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळातील, बघा त्रिज्या किती आहे? 10 सेंटीमीटर. एक जीवा 12 सेंटीमीटरची आहे. जीवा किती आहे? 12 सेंटीमीटरची आहे. तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती? हे अंतर विचारले आपल्याला, बरोबर. मग आता इथे बघा, ही त्रिज्या आहे म्हणजे ही पण काय असेल? त्रिज्या असेल. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, इथं काटकोन होतोय, लंब जीवे दुभागतो म्हणजे 2 भाग करतो. हा 6 होईल आणि हा 6 होईल, बरोबर. जीवे दुभागतो आणि लंब टाकलाय, झाला काटकोन त्रिकोण तयार. कर्ण मिळाले, बाजू मिळाली. कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. आपल्याला हे अंतर काढायचंय. बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. कर्ण किती आहे? 10 आणि एक बाजू मिळाली 6, दुसरी बाजू माहित नाही. 10 चा वर्ग 100, 6 चा वर्ग 36. 100 मधून 36 गेले, 64 बरोबर बाजूचा वर्ग. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढलं, 64 चं वर्गमूळ 8. म्हणजे केंद्रापासून जीवेचे, वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर किती होईल? 8 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक बी. समजलं?